नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे दिनेश म्हणत असतो, की "तेजस, इथे काय घडलंय ना, ते तुझी बायको तुला सांगणार नाही. पण मी तुला सांगतोय, तुझ्या बायकोने काय केलंय ते. तुझ्या बायकोने माझा हात धरला. अरे, तुझ्या मोठ्या भावाचा अपमान केलाय तिने. आतासुद्धा तुला याच्यावरती काही बोलायचं नाही आहे का? तुझ्या बायकोने जे काही केलं, ते योग्य केलं." असं इथे दिनेश म्हणतो. तेव्हा तेजस आता मागे वळून मानसीकडे बघत असतो. तेव्हा मानसीचा चेहरा पूर्णपणे आता उतरलेला असतो. तिला भीती वाटत असते. तेजस आता तिच्याबद्दल काही गैरसमज करून घेतोय की काय, असं तिला वाटत असतं. तेव्हा तेजस म्हणतो, "मानसी, घाबरू नका. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मुद्दामून कुणाचाही हात पकडणार नाही, दादाचा अपमान करणार नाही. काय झालंय ते सांगा. माझा विश्वास आहे तुमच्यावरती." तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, "अरे, दिनेश खूप रागवला होता ना आभावरती, तेव्हा आभावरती तो हात उगारत होता आणि तेवढ्यातच तिथे मानसी आली आणि मानसीने दिनेशचा हात पकडला." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "काय? म्हणजे दादा, तू आभावरती आपले हात उगारत होतास? अरे पण का? कशासाठी?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "मग मानसी यांनी जे काही केलं ते बरोबरच होतं. म्हणूनच तुझा हात पकडला ना, कारण तू चुकीचं करत होतास." तेव्हा दिनेश म्हणतो, "अच्छा, म्हणजे आता मोठा भाऊ म्हणून माझं तेवढंही कर्तव्य नाही आहे का? मी माझ्या लहान बहिणीला समजावूसुद्धा शकत नाही आहे? हे बघ आभा, तू काय केलेस ना, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. ही या मानसीच्या भावाबरोबर, त्या मामे भावाबरोबर गाडीमध्ये बसली होती, त्याच्याबरोबर गप्पा मारायला. का पण? कशासाठी? पुन्हा जर कधी मला दिसलीस ना, तर काही खरं नाही आहे तुझं." तेव्हा तेजस म्हणत असतो, "अरे दादा, पण आपल्या बहिणीवरती आपला विश्वास आहे ना. ती त्या विनीतबरोबर गाडीमध्ये गप्पा मारायला बसली, पण आपल्या बहिणीवर आपला विश्वास नाही. आणि जरी ती चुकीची वागली असेल, तिचं काही चुकलं असेल, तरीसुद्धा आपण तिला समजावू शकतो ना. तिला शांतपणे ही गोष्ट समजून सांगूया. आपण मोठे आहोत ना. या गोष्टीचा तमाशा करायची काय गरज आहे?" तेव्हा इथे आता दिनेशला समजावत असतो तेजस. ते ऐकल्यानंतर इथे गायत्री म्हणत असते, "दिनेश, बघितलंस ना, म्हणजे आता या घरामध्ये तुला घरातले लोकं किंमत तर देत नव्हतेच, पण आता या बाहेरच्या मुलीला किंमत आहे आणि तुला नाही. बघितलंस ना, हा तेजस त्याच्या बायकोची कशी बाजू घेतोय ते." तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "अहो वहिनी, गप्प बसा. तुम्ही काय बोलताय बाजू घेण्याची गोष्ट? या घरामध्ये तुम्ही कुणाची कधी बाजू घेतली आहेत का? सगळ्यांना आतापर्यंत स्वतःच्या तालावरती नाचवतच आलायत ना. त्याशिवाय केलंय काय तुम्ही? आणि इथे तुम्हाला कुणाची किती काळजी आहे ना, ते आम्हाला बरोबर माहिती आहे." तेव्हा दिनेश म्हणतो, "तेजस, गप्प बस. तुझ्या बायकोची चुकी आहे. तू उगाच माझ्या बायकोला बोलू नकोस, कळलं ना? आणि या घरामध्ये मोठा म्हणून मलासुद्धा बोलण्याचा अधिकार आहे. नेहमी तुझंच किती ऐकायचं रे मी? तू बोलशील तसंच वागायचं का?" तेव्हा गायत्री म्हणत असते, "बघितलंस दिनेश, अरे ही किंमत ठेवली तुझ्या या घरामध्ये. म्हणजे या लोकांना असं वाटतं की तुला बोलता येत नाही, तुला काही कळत नाही आणि म्हणून मोठा भाऊ गप्प बसणार आणि ही लहान भावंडं तुझी तुझ्यासमोर बोलणार. त्यांचा निर्णय तुला सांगणार. तुला कधी निर्णय घेऊ देतात का ते लोकं? नाही ना. फक्त माझ्या विरोधामध्ये तुला भडकवायला सगळेजण मात्र येतात. या घरामध्ये तुला समजून घेणारं कोणी आहे का सांग बरं मला? तात्यासाहेबांना तर असंच वाटतं की तू काही कामाचा नाही आहेस आणि या भावंडांना असं वाटतं की तुला काही जमतच नाही, तू मूर्ख आहेस." तेव्हा इकडे आता दिनेश म्हणत असतो की "तुझी बायको जे काही वागले ना, ते चुकीचं आहे. अरे, तिला काय गरज होती या घरामध्ये आणायची? तुला जर सहन होत नाही ना तुझ्या बायकोचा अपमान झालेला, तिला जर कोणी काही बोललेलं, तर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायच्या आधी 10 वेळा विचार करायला हवा होतास, कळलं का?" तेव्हा इथे तेजस म्हणतो, "दादा, गप्प बस. अरे एवढं का बोलतोयस तू? एवढा का मनामध्ये राग ठेवलायस?" तेव्हा दिनेश म्हणतो, "का? म्हणजे मी बोललो की तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो का? म्हणजे आत्तापर्यंत मी कधी आवाज वर चढून बोललो नाही, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मूर्ख वाटत होतो आणि आज एवढ्या वर्षानंतर मी जरा का ओरडून बोललो, म्हणून तू मोठ्या भावाबरोबर असा ओरडून बोलणार आहेस का?" तेव्हा गायत्री म्हणते, "बरं झालं, बरं झालं आता माझा अंश इथे नाही आहे. नाहीतर त्याने जर बघितलं असतं, तर त्याला किती वाईट वाटलं असतं की या घरामध्ये त्याच्या वडिलांना अजिबात मान नाही आहे. हे त्याला कळलं असतं तर किती वाईट वाटलं असतं ना." तेव्हा इथे आता दिनेश म्हणतो, "मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. आत्तापर्यंत मी शांत होतो, पण तुम्ही लोकांनी माझा खूप जास्त गैरफायदा घेतला आहे. आता मी गप्प बसणार नाही." तेव्हा दिनेश गेल्यानंतर तेजस म्हणत असतो, "काय वहिनी, काय गेमा खेळताय हो? त्याला तुमच्या गेमा कळत नसतील, पण मला बरोबर कळतायत. भावाभावांमध्ये भांडण लावताय तुम्ही, घर तोडण्याचा प्रयत्न करताय, गेम खेळताय आमच्याबरोबर."
तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो तुला तर चांगलंच माहिती आहे मी गेम खेळते ते. मग काय तुलासुद्धा संधी देते गेम खेळायची. ये मैदानामध्ये आणि खेळून दाखव गेम आणि जिंकूनसुद्धा. मला पण बघू दे ना भावाबरोबर जिंकतोयस का तू. तर इकडे सुगंधा म्हणत असते, हे काय चाललंय देवा, म्हणजे माझी मुलं ही आत्तापर्यंत एकत्र राहत होती, त्यांची ताकद होती आणि आता माझी मुलं एकमेकांबरोबर भांडतायत. असं करू नका, मला सहन होणार नाही. तुम्ही सगळेजण एकत्र राहा, एकत्र. तेव्हा तेजस म्हणतो की आई तू काळजी करू नको गं, दादाजवळ मी बोलतो आणि आम्ही एकत्रच आहोत, आम्ही कधी एकमेकांपासून दूर जाणार नाही. तू चल बरं आतमध्ये चल. असं म्हणून आभा आणि तेजस सुगंधाला आतमध्ये घेऊन येतात. तर इथे गायत्री मानसीचा हात पकडते आणि तिला बाहेर खेचून घेते आणि म्हणते, काय मग, काय मानसी आलीस इथे, दिनेशचा हात पकडलास. अगं त्या आभाने एखादी कानाखाली खाल्ली असती तर बरं झालं असतं ना, एवढा मोठा तमाशा तर झाला नसता. आणि बघितलंस ना, तू छोटीशी ठिणगी टाकलीस पण त्याची आग, त्याचा भडका कसा केला ते तर तुला दिसलंच असेल. तेव्हा गायत्री म्हणत असते, कसं आहे ना मानसी, जेव्हा जेव्हा भावाभावांमध्ये वाद होतो ना, तेव्हा काय घडलंय तुला माहिती आहे ना, महाभारत घडलेला आहे. आणि बघ ना, तू सुद्धा योगायोगाने कर्माने तू सुद्धा एक स्त्री आहेस आणि तुझ्यामुळेच दोन भावांमध्ये हा वाद झालेला आहे. तेव्हा महाभारत घडलं होतं. आता प्रभू निवासामध्ये सुद्धा तेच घडेल, कळलं का. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, गायत्री मॅम कसं आहे ना, एक स्त्री स्त्रीची बाजू घेत नाही. आता त्यावेळेला सुद्धा महाभारत घडलं नसतं. जर एका स्त्रीने स्त्रीची बाजू घेतली असती ना तर बरं झालं असतं. तर इथे आता सगळेजण द्रौपदीच्या पाठीशी जर खंबीरपणे उभे राहिले असते तर किती बरं बरं झालं असतं. पण नाही, त्यावेळेला सुद्धा एका स्त्रीने एका स्त्रीची बाजू घेतली नव्हती आणि ह्या वेळेला सुद्धा तेच होतं आहे. पण त्यावेळेला महाभारत घडलं, पण ह्या वेळेला प्रभू निवासामध्ये मी असं काहीही घडू देणार नाही आहे. मी विनंती करते तुम्हाला गायत्री मॅम, प्लीज तुम्हीसुद्धा माझी साथ द्या. या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्यासाठी, या भावंडांना एकमेकांबरोबर उभं करण्यासाठी, एकमेकांच्या विरोधामध्ये नाही. आणि काहीही झालं ना तरीसुद्धा या भावंडांना मी एकत्र आणणार म्हणजे आणणारच. त्यांना कधी एकमेकांपासून वेगळं होऊ देणार नाही. तेव्हा गायत्री म्हणते, ते आत्ता तरी शक्य नाही आहे, कारण मी ते होऊ देणार नाही आहे. मी या लोकांना कधीच आता एकत्र येऊ देणार नाही, असं गायत्री म्हणते. त्यानंतर दिनेश बसलेला असतो. गायत्री म्हणते, बघितलंस ना दिनेश, बघितलंस का तू, अरे या घरामध्ये तुला काडीची सुद्धा किंमत नाही आहे. म्हणजे दिनेशला काय कळतंय, दिनेश तर मूर्ख. आणि आज बोलायला गेलास तर बघितलंस ना, सगळेजण कसे गप्प बसले, ते सगळ्यांना त्यांची चूक कळली. तेव्हा इथे दिनेश म्हणतो, गप्प बस ग तू, आता तू सुद्धा बोलत बसू नकोस. हे बघ आत्तापर्यंत मी काही बोललो नाही, कारण मी नेहमी सत्याची बाजू घ्यायचो. तुझ्या काही गोष्टी मला नाही पटायच्या म्हणून मी कधीही तुझी बाजू घेतली नाही आणि म्हणून मी घरातल्या लोकांच्या बाजूने बोलायचो. पण ज्या घरामध्ये मी सगळ्यांचा विचार करतो आणि जे घर माझा विचार करत नाही ना, मग त्या घराचा सुद्धा विचार मला करायचा नाही. नाही, जाऊ दे आता, सगळं जाऊ दे. आता मी तुझ्याबरोबर आहे, तू म्हणशील तसं आता मी तुझ्याबरोबर आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, मी काय तुला मूर्ख वाटले का, तुला लगेच तुझ्या घरच्या लोकांचा पुळका येतो. तू काय माझ्याबरोबर आहेस, एवढ्या वर्षात कधी माझी बाजू घेतली नाहीस, आता माझी बाजू घेणार आहेस. तेव्हा दिनेश म्हणतो, तेव्हा तुझ्या काही गोष्टी मला नव्हत्या पटत, पण आता मी आहे ना, आता मी तुझ्या बाजूने आहे. तेव्हा गायत्री म्हणते, बघ हा, मी तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू मी विश्वास तुझ्यावरती. तेव्हा दिनेश म्हणतो, बरोबरच आहे ना, तू माझ्यावरती विश्वास का ठेवशील, आतापर्यंत मी तुझी बाजू कधीच घेतली नाही आहे, म्हणूनच ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते, फक्त एका अटीवर मी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते. प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू तुझ्या धाकट्या भावाच्या म्हणजे तेजसच्या सह्या घ्यायच्या, तेव्हाच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा इकडे गायत्री म्हणते, जमणार आहे तुला ते, सांग ना जमणार आहे का. तेव्हा इथे दिनेशला आठवतं, इथे माणसाने त्याचा हात पकडलेला असतो आणि तेजससुद्धा त्याच्यावरती ओरडून बोललेला असतो. त्यामुळे आता इथे दिनेशच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग निर्माण झालेला असतो. तेव्हा गायत्री म्हणते, सांग ना, घेशील का तेजसच्या सह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती. तेव्हा दिनेश म्हणतो, हो घेईन ना, मी घेईन म्हणजे घेईन. तेव्हा गायत्री म्हणते, काय तू सह्या घेशील त्याच्या, अरे एवढ्या वर्ष त्याच्यासमोर डोकं फोडून फोडून दमले मी, त्याने माझं ऐकलं नाही आणि तू त्याच्या सह्या घेणार आहेस का प्रॉपर्टीच्या पेपरवरती. कसं रे, कसं हे सगळं करणार आहेस तू, जरा सांगशील का. एवढी हिंमत अचानक तुझ्यामध्ये आली तरी कुठून. आत्तापर्यंत माझ्या विरोधात होतास आणि आता लगेच भावाच्या विरोधात उभा राहिलास, हे तू खरोखर करणार आहेस का. तेव्हा दिनेश म्हणतो, हो करून दाखवेन, मी करून दाखवेन. आत्तापर्यंत मी किती साधा, किती भोळा, किती सगळ्यांना समजून घेतो, अशीच इमेज
होती ना माझी आणि तसंच मी चांगला होतो. पण या घरातल्या लोकांना माझी कदर नाही आहे, माझी किंमत नाही आहे. मग मी यांचा मान का ठेवू? म्हणून आता मी त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तेजाच्या सह्या घेणार म्हणजे घेणार. आता या घरातली माणसं माझं कधी न बघितलेलं रूप बघतील. आतापर्यंत मी सगळ्यांना चांगला वाटत होतो ना, पण आता बघ, मी सुद्धा यांच्यासारखा स्वार्थी वागणार. यांचा विचार मी अजिबात करणार नाही. तू सुद्धा या घरामध्ये माझं कधी न बघितलेलं रूप बघशील. कळलं का गायत्री? तेव्हा इथे दिनेश आता तेजसच्या समोर गायत्रीची बाजू घेत असतो. तो म्हणत असतो की माझ्या बायकोला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तुझी बायको तुला बरोबर वाटते ना, मग माझीसुद्धा बायको बरोबरच आहे. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की मला असं वाटलं होतं या घरामध्ये येण्यासाठी फक्त मला दिनेशचा उपयोग होतोय आणि मग आता तो युजलेस आहे. पण या युजलेसचा आता एवढा फायदा होईल असं वाटलं नव्हतं. आता या घरामध्ये जो आग लावेल ना तो दिनेशच असेल. फक्त दिनेशचा आता खूप जास्त वापर करून घ्यायला हवा, असं इथे गायत्री म्हणत असते. त्यानंतरला रणजितचा फोन येतो. गायत्री म्हणते की चला आता यांचे कानसुद्धा जरा भरूया. रणजित म्हणतो की गायत्री मॅम, तिथे काय चाललंय हो? म्हणजे मानसी घाईघाईने एवढी आली. तिच्या आईचा सुद्धा फोन आला होता, खूप टेन्शनमध्ये वाटत होत्या. तेव्हा गायत्री म्हणते की मला नाही माहिती, म्हणजे तिच्या आईच्या घरी काय चाललंय मला काही माहिती नाही आहे. पण दोघे नवरा बायको सोबत घरी आले एकत्र. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो नाही हो नाही, म्हणजे त्याआधी त्या आईंकडे गेल्या असतील कदाचित, कारण का त्या खूप टेन्शनमध्ये होत्या. त्यांच्या आईने त्यांना फोन केला होता, ते सुद्धा खूप सारे फोन आले होते त्यांना, म्हणून मला असं वाटतंय तिथे काहीतरी गडबड नक्की झाली. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की अच्छा, म्हणजे याला त्या मानसीचा खूपच जास्त पुळका आहे, खूपच जास्त काळजी आहे. पण असं करून जमणार नाही, भांडण तर झालंच पाहिजे. तेव्हा गायत्री म्हणते अहो, ते सगळं कारण आहे हो सांगायला फक्त, की घरी प्रॉब्लेम आहे, आईचा फोन आला होता. मग दोघे नवरा बायको घरी कसे काय आले ते सुद्धा हसत खिदळत. तेव्हा रणजित म्हणतो काय बोलताय काय तुम्ही? मानसी माझ्याबरोबर खोटं बोलल्या? त्यानंतरला इथे रणजितला आता खूप राग आलेला असतो. त्याने फोन ठेवल्यानंतर तो म्हणत असतो की मानसी, याचा अर्थ तेजससाठी तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात? तेव्हा गायत्री म्हणत असते आता फक्त एक काम करा, हे प्रभू निवास लवकरात लवकर जमीनदोस्त कसं होईल याकडे लक्ष द्या. कळलं ना? बाकीचं आपल्याला नंतर बघता येईलच. त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवायचं असेल तर हा पर्याय सगळ्यात योग्य. तेव्हा रणजित म्हणतो की मानसी, तू जे काही वागलेस ना मला अजिबात पटलेलं नाही आहे. तरी इथे सुगंधाला खूप त्रास झालेला असतो. आपल्या मुलांची भांडणं वाद बघून तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणत असते काय रे तुम्ही सगळेजण कशाला भांडताय तुम्ही? तेव्हा इकडे मानसी आता साखर आणि पाणी घेऊन येते आणि म्हणते हे घ्या मावशी, साखर आणि पाणी घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा तेजस म्हणतो आई हे बघ, तू आता त्रास करून घेऊ नकोस आणि आज काही कामसुद्धा करू नकोस, तू फक्त आराम कर बरं. तेव्हा दिनेश म्हणतो वा वा, म्हणजे आता आईची किती काळजी घेत आहेत असं दाखवतायत. अरे हा आईला आता जो काही त्रास झाला ना तो तुमच्यामुळे झालं आहे हे विसरू नका. कळलं ना? ही आईची अवस्था तुमच्यामुळे झाली आहे. तेव्हा इथे आता तेजस म्हणतो की आभा, आईला घेऊन रूममध्ये जा. मानसी, आईला घेऊन रूममध्ये जा, तिला जरा आराम करू दे म्हणजे बरं वाटेल. तेव्हा इथे तेजस मानसीला खुणावतो जेणेकरून सुगंधाला अजून त्रास होऊ नये. मानसी म्हणते चला मावशी रूममध्ये चला. तेव्हा सुगंधा म्हणते नाही नको गं, मी रूममध्ये गेले ना आराम करायला हे दोघंजणं पुन्हा भांडतील आणि कुठल्या आईला आता झोप लागणार आहे? आपल्या मुलांचं भांडण झाल्यानंतर कुठल्या आईला झोप येते का? तरीसुद्धा इथे मानसी आता लाडागोडी करून तिला आतमध्ये घेऊन जात असते. तेजस म्हणत असतो आई अगं कसलं भांडण, भाऊ आहे तू माझा, मी त्याच्याशी बोलेन, सगळं काही सॉल्व्ह होईल, तू नको काळजी करू. तेव्हा सुगंधा आता रूममध्ये जाते आराम करायला. तेव्हा तेजस म्हणत असतो दादा, अरे हे सगळं काय आहे? का वाद घालतोयस तू? हे बघ एवढा राग बरा नाही, नको ठेवूस मनामध्ये एवढा राग. हे बघ आभाची आपल्या चुकी झाली, आपण तिला व्यवस्थितरित्या समजावूया ना, त्यासाठी तिला मारायची काय गरज आहे दादा? इकडे आता दिनेश म्हणत असतो हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. मला फक्त एक सांग, प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू कधी सह्या करणार आहेस? एकदाचा सह्या कर आणि मोकळा हो. मला सुद्धा आता हे नको आहे. तरी ते दिनेशला सुद्धा आता एकत्र राहायचं नसतं, त्याला सुद्धा आता वेगळं राहायचं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. दिनेश म्हणत असतो की हे बघ, जे काही आहे ना ते लवकरात लवकर संपवून टाक.
तू मला भाऊ म्हणतोस ना, माझं सगळं ऐकतोस. आतापर्यंत मीच तुझं सगळं ऐकत आलो आहे. एक तरी निर्णय घेतला आहे का मी? तेव्हा तेजस म्हणतो, "दादा, असा कुठला निर्णय तू घेतला आहेस आणि त्याच्यामध्ये मी तुझी साथ दिली नाही आहे? अरे तुझं प्रत्येक गोष्ट मी ऐकत येतो. सगळं ऐकतो ना तुझं." तेव्हा दिनेश म्हणतो, "हो ना, मग प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर आणि मोकळा हो ना." त्यानंतरला इथे रणजित म्हणतो, की "मिसेस मानसी, उद्या तुम्हाला लवकर ऑफिसमध्ये यायचं आहे. एका प्रोजेक्टवरती काम करायचं आहे." तेव्हा इथे आता फोन उचललेला असतो तेजसने आणि तेजस म्हणतो, याचा अर्थ मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करतायत आणि त्याला खूप जास्त आश्चर्य वाटलेलं असतं.